हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण कवटाची चटणी कशी करायची ती बघणार आहोत. तर चला त्यासाठी सुरुवात करूयात. तर हे बघा, ही माझ्या मैत्रिणीने हे कवट दिलेलं आहे. आता हे आपण फोडून घेऊयात. कवट म्हणजे हे बेलपत्र असतं ना, त्याचं हे फळ आहे. मला पण एवढं माहिती नव्हतं, माझ्या मैत्रिणीने हे दिलेलं आहे. हे बघा, त्यातले फोडायचं, आतला गर काढून घ्यायचा आहे. आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम झालं होतं, चटपटीत असं, आंबट तिखट गोड असं. हे बघा, हे सगळे आपण आतला गर काढून घेतलेला आहे कवटमधला. आणि हा चमच्याच्या साह्याने असं सगळं बारीक करून घ्यायचं. बारीक म्हणजे त्यातल्या बिया वगैरे ठेवून द्यायचा. आणि जेवढा गर आहे तेवढीच ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकायची आहे. आता हे बघा, आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाकण ठेवून ह्याला कमीत कमी 5 ते 6 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्या कवटाच्या गराला पण पाणी सुटतं आणि हा गूळ वगैरे एकत्र होण्यासाठी पटकन मदत होते. म्हणून असंच झाकण ठेवून द्यायचं आहे 5 मिनटं. 5 मिनटाने परत झाकण काढायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं चटपटीत चव येण्यासाठी काळी मिरी पावडर, मीठ आणि चाट मसाला आणि थोडी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे, पाव चमचा. आणि हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित असं 1-5 मिनटं ठेवलेलं असलं ना की पटकन मिक्स होतं. हे बघा, आता या पद्धतीने हे झालेलं आहे. खूप छान चव आलेली आहे. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.